आणि अर्थातच गणित विषयाचे जे काही तालुकास्तरीय टी-के-आर-पी आहेत आणि जे शिक्षण परिषदेमध्ये पुढे जाऊन हे मार्गदर्शन करणार आहेत ते क्यूसी अर्थात चे जे शिक्षक आहेत त्यांचंही मी स्वागत करण्यात आहे. तर ह्या कार्यशाळेचं साधारणतः प्रास्ताविक किंवा स्वरूप मी सांगत आहे. इनाम सांगू दे का आपण नाही बोलणार घ्या की आहात? सुरुवात करा. स्वागत प्रास्ताविक करून गदडे साहेबांना आमंत्रित करा. आणि सर्व सदस्य आहे की आपले सहकारी सदस्य वगैरे जॉईन झाले नसतील तर त्यांना थोडं लिंक पाठवून आठवण करून द्या की जेणेकरून त्यांचा सहभाग वाढेल आपल्या याच्यामध्ये. चालेल मॅडम, सुरुवात करूया. ओके चालेल. ओके, धन्यवाद साहेब. तर आपण मागच्या शिक्षण परिषदेला तिसरीसाठी अध्ययन निष्पत्ती आणि न्यास पूर्वतयारी कार्यशाळा घेतली होती आणि त्याला अर्थातच खूप चांगला प्रतिसाद आपल्याला लाभलेला आहे. कार्यशाळेत सुद्धा लाभलेला होता आणि प्रत्यक्ष जेव्हा आम्ही शिक्षण परिषदा अटेंड केल्या विविध तालुक्याच्या, तेव्हा सुद्धा तिथल्या शिक्षकांनी, सीआरजी सदस्यांनी खूप चांगल्या प्रकारे सर्व शिक्षकांपर्यंत पीपीटीच्या सहाय्याने हे मार्गदर्शन आणि माहिती पोहोचवलेली आहे. त्याच पद्धतीने आजही आपण 5वी साठी जे काही न्यास आणि अध्ययन निष्पत्ती आधारित कार्यशाळा ठेवलेली आहे. सुरुवातीच्या 2 कार्यशाळाही अत्यंत उत्कृष्टरित्या अशा पार पडलेल्या आहेत. नदाब साहेबांनी आणि इनामदार साहेबांनी दोन्ही विषय अत्यंत सखोल अशा पद्धतीने प्रश्नाचं स्वरूप किंवा काय एकूण स्वरूप काय आहे ते सांगितलेलं आहे. त्याच पद्धतीने गणिताचं सुद्धा आपण आज पाहणार आहोत. त्याच्यामध्ये आपण पीजीआयचा नक्कीच विचार करत आहोत. त्याच्यामुळे न्यास आणि पीजीआयचा संबंध घेऊन आपण कारण 290 जर गुणांचं मार्किंग मिळत असेल आपल्याला मध्ये जर असेल अध्ययन निष्पत्ती सारख्या प्रश्नांना आणि न्यास साठीच्या प्रश्नांना तर निश्चितच आपण याला मार्किंग चांगलं मिळेल आणि विद्यार्थी पिसा सारख्या इंटरनॅशनल परीक्षेला सामोरं अशा दर्जाचं शिक्षण, अध्ययन, अध्यापन आपल्याला विद्यार्थ्यांना द्यायचं आहे. तर त्या पद्धतीने डाएट आणि शिक्षण विभाग यांचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत आणि त्यातलाच प्रयत्न म्हणून आपण ही आजची कार्यशाळा ठेवलेली आहे. तर एकंदरीतच प्रश्नांचं स्वरूप काय आहे ते किंवा न्यास मध्ये प्रश्न कशा प्रकारचे येऊ शकतात या पद्धतीची जी माहिती आहे ती आजच्या आपण कार्यशाळेमध्ये घेणार आहोत आणि त्या पद्धतीने शिक्षकांनी कसं मार्गदर्शन घ्यायचं आहे हे आपल्याला आज आपले तज्ञ जे आहेत डाएटचे वरिष्ठ अध्यापक श्री विजयकुमार गदगडे साहेब हे आपण आपल्याला सांगणार आहे. तर मी त्यांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यशाळेस सुरुवात करावी. गदगडे साहेब. हा, धन्यवाद मॅडम. हॅलो, आवाज येतोय सर मॅडम माझा? हो येतोय सर. हो येतोय सर. ओके, धन्यवाद. आज आपण जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सोलापूर तसेच ज्ञानप्रकाश फाउंडेशन सोलापूर यांच्या तांत्रिक सहाय्याने म्हणजे संयुक्त विद्यमाने म्हणण्यास काय हरकत नाही की आज आपण अध्ययन निष्पत्ती व नॅशनल अचिव्हमेंट सर्वे किंवा त्याला आपण न्यास म्हणतो पूर्व तयारी कार्यशाळा आयोजित केलेली आहे. यापूर्वी आपण 2 तज्ञ आहेत त्यांच्या मार्फत भाषा व परिसर अभ्यास या विषयाची माहिती घेतलेली आहे. या कार्यशाळेमध्ये किंवा या सत्रामध्ये आपण गणित विषयाचे प्रश्न कसे विचारले जातात, गणित विषयाच्या अनुषंगाने अध्ययन निष्पत्ती कशा असतात आणि अध्ययन निष्पत्तीला अनुसरून प्रश्नाचं स्वरूप कसं असतं आणि महत्वाचे म्हणजे त्यात दिलेले पर्याय म्हणजे काय वेगळेपण असतं. अशा विविध अंगाने आपण या 1 तासाचं जे काही सत्र आहे या 1 तासाच्या सत्रामध्ये माहिती घेणार आहोत. हे जे 1 तासाचं सत्र आहे त्याच्यामध्ये थोडक्यात आपण सुरुवातीला नॅशनल अचिव्हमेंट सर्वेची पार्श्वभूमी पाहूया. यापूर्वी नॅशनल अचिव्हमेंट सर्वे 2017 मध्ये झाला होता. 2017 मध्ये इयत्ता 3री 5वी आणि 8वीचा सर्वे झाला आणि 2018च्या फेब्रुवारी महिन्यामध्ये इयत्ता 10वीचा सर्वे झाला. आणि या सर्वे नंतर विद्यार्थ्यांनी किती अचूक प्रश्नांची उत्तरे सोडवली याबाबतची रिपोर्ट प्रसिद्ध झाली. या जो 5वीचं काही सर्वेक्षण झालं होतं त्याच्यामध्ये 3 विषय होते: भाषा, परिसर अभ्यास आणि गणित. एकूण काही प्रश्नपत्रिका होती याची ती 45 गुणांची होती.
त्या 45 गुणांमध्ये भाषा विषयाचे 15 प्रश्न होते, परिसर अभ्यासाचे 15 प्रश्न होते आणि गणिताचे 15 प्रश्न. या प्रत्येक प्रश्न जे असतील त्या एकूण 15 प्रश्न असे 45 प्रश्न जरी असले तरी एकूण प्रश्नपत्रिका बघितली तर जवळजवळ 40 पानाची होती. आणि सर्व प्रश्न जे आहे बरेचसे चित्रमय प्रश्न. काही प्रश्न असे होते की एका पानावर एकच प्रश्न, चित्र भाग नाही, विद्यार्थ्याला समजलेला आहे किती हे पण त्या विद्यार्थ्यास किती समजलेले आहे ते पर्टिक्युलर अध्ययन निष्पत्तीच्या नुसार विद्यार्थ्याची तयारी किती झालेली आहे. फार काही विश्लेषणात्मक आणि मूल्यमापनात्मक प्रश्न नव्हते. बहुत सगळे जे प्रश्न होते ते विद्यार्थ्याचं आकलन चेक करणारे प्रश्न होते. आकलन किती झालेलं आहे, विद्यार्थ्यांना ती संकल्पना समजलेली आहे हे तपासणारे प्रश्न होते. आणि या प्रश्नातूनच मग विद्यार्थ्याच्या त्या अध्ययन निष्पत्ती किती क्लिअर झालेल्या आहेत हे रिझल्टद्वारे क्लिअर झालं. तर आता ह्या तर आपण पाहत असताना ही प्रश्नपत्रिका पाहत असताना आपण असं करणार आहे की वेगवेगळे प्रश्न त्या प्रश्नपत्रिकेत काही सॅम्पल म्हणून प्रश्न घेणार आहेत आणि आपण ज्यावेळी या शिक्षक विषयी सर घ्या पहिला प्रश्न चालेल. ब्रेक कमी थोडं आपण शिक्षण परिषद घ्या त्यावेळी त्या शिक्षण पहिला असेल दिसत राहून दे पहिला. त्या शिक्षण परिषदेमध्ये असे जे प्रश्न आहेत हे प्रश्न आपण पीपीटी असेल किंवा हे आता डायरेक्ट पीपीटी तुम्हाला आम्ही देणारच आहोत, पण किमान ते प्रश्न जे आहेत किंवा हे नॅशनल प्रश्न आहे त्या शिक्षण ऑनलाईन घेतलं हे सगळं व्हावं प्रदर्शित. त्याच पद्धतीने ऑफलाईन जरी घेतलं तरी किमान हे एलसीडी प्रोजेक्टरवर तरी काय व्हावं प्रदर्शित व्हावं. आता यामधले प्रश्न होते, हा पहिला प्रश्न होता बघा. पहिला प्रश्न म्हणजे आपण ह्या कार्यशाळेमध्ये हा पहिला प्रश्न होतोय. प्रश्न जे होते ते 31 पासून 45 पर्यंतचे प्रश्न इयत्ता 5वीचे गणिताचे प्रश्न. पहिला ते एक प्रश्न पहिल्यापासून 15 प्रश्न जे होते ते भाषा विषयाचे होते. 16 पासून 30 पर्यंतचे सगळे जे प्रश्न होते ते परिसर अभ्यासाचे होते आणि 31 पासून 45 पर्यंतचे जे सगळे जे प्रश्न होते ते गणित विषयाचे होते. त्यातले काही सॅम्पल म्हणून आपण प्रश्न निवडलेले आहेत आणि त्याच्याबद्दलच आपण चर्चा करणार आहोत. त्याच्यातून आपल्या लक्षात येईल की प्रश्न काय येतात, प्रश्नाचं स्वरूप काय असतं, पर्याय काय असतात, हे सुद्धा फार महत्वाचे असतात. प्रश्न जे विचारतो त्याच्यामध्ये दिलेले पर्याय आणि यामध्ये दिलेले पर्याय आपण बऱ्याच वेळा प्रश्न विचारतो त्यामध्ये विचारलेले प्रश्न आणि हे प्रश्न याच्यामध्ये थोडा फरक आपल्याला जाणवतो. हा प्रश्न काय आहे बघा, 2 चाकी सायकल आणि 2 3 चाकी सायकल. 2 चाकी सायकलींना 2 चाकी आणि 3 चाकी सायकलींना 3 चाकी आहे. एकूण किती चाकी आहेत विचारतो. आपण बऱ्याच वेळा विचारतो की 2 चाकी सायकली 5 आहेत, 3 चाकी सायकली 10 आहेत, तर या सर्व सायकलींची एकूण चाकी किती. असे वेगवेगळे संख्या दिल्यानंतर विद्यार्थी फारसा काही कन्फ्युज होत नाही. इथं दिलेलं आहे की 3 आणि 2, 3 चाकी किती आणि 2 चाकी किती हे सगळं वाचेपर्यंत विद्यार्थ्याचा गोंधळच होतो. 3 2 चाकी सायकली आणि 2 3 चाकी सायकली हे चाका आणि सायकलींची संख्या याच्यामध्ये काय केलेलं आहे, गोंधळ निर्माण करेल अशा पद्धतीची परिस्थिती ह्या प्रश्नामध्ये पहिल्यांदाच निर्माण केलेली आहे. आणि त्याच्यातूनच अपेक्षा आहे की हे सगळं समजावून घेऊनच विद्यार्थी अचूक उत्तरापर्यंत किंवा अचूक पर्यायापर्यंत पोहोचावा हीच अपेक्षा. म्हणून काय केलेले आहेत अशा पद्धतीचे प्रश्न दिलेले आहेत. गोंधळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असताना सुद्धा किंवा बाबा अशा पद्धतीने थोडं कन्फ्युजिंग हे वाटत असताना सुद्धा विद्यार्थी अचूक उत्तरापर्यंत शांत चित्ताने विचार करून या प्रश्नाचा विद्यार्थी अचूक उत्तरापर्यंत पोहोचावा ही अपेक्षा नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हेतून आहे. त्यामुळे काय झालेलं आहे असे प्रश्न तयार केलेले आहेत आणि ह्या प्रश्नाला विद्यार्थ्याला समजण्यासाठी खाली काय दिलेले आहेत, पुन्हा सायकलिंगची चित्र पण दिलेली आहेत. त्यानुसार मग खाली पर्याय दिलेले आहेत. म्हणजे हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं स्वरूप कसं आहे तर हा प्रश्न व्यवहाराशी निगडीत आहे. या प्रश्नपत्रिकेमध्ये कोणताही प्रश्न असा नाही की 10 अधिक 2 किती, 1215 अधिक 2215 बरोबर किती, असे संख्यात्मक स्वरूपाचा एक सुद्धा प्रश्न या परीक्षेमध्ये नव्हता गणिताचा. सर्व जे प्रश्न आहेत ते अशा पद्धतीने शाब्दिकच होते
म्हणजे विद्यार्थ्याला पहिल्यांदा सरळ वाचायला आलं पाहिजे आणि वाचलेलं कळलं पाहिजे आणि कळून त्याच्यानंतर पुन्हा त्या विद्यार्थ्याने त्या गणितीय प्रक्रियेकडे केलं पाहिजे आणि ती गणितीय प्रक्रिया करून त्या विद्यार्थ्यानं अचूक उत्तरापर्यंत पोहोचणार. सर्व प्रश्न जे आहे ते व्यवहाराशी निगडीत आहे. त्या प्रश्नाचं वैशिष्ट्य असे आहे की हा प्रश्न व्यवहारिक जीवनाशी संबंधित प्रश्न आहे. दुसरं या प्रश्नाचं असं वैशिष्ट्य आहे की मनात गोंधळ निर्माण करणारा हा प्रश्न. गोंधळ म्हणजे फार अवघड अशातला भाग नाही, पण 3 चाकांनी 2 सायकली 2 चाकांनी 3 सायकली याच्यामध्ये गोंधळ. आणि त्याचबरोबर 2 क्रिया आहेत याच्यामध्ये. 3 चाकी सायकली आहेत समजा, त्या 2 आहेत, त्यामध्ये एकूण चाकाची चाक काढताना गुणाकार करावा लागेल. 2 चाकी सायकली 3 आहेत, त्यांची एकूण चाकांची संख्या काढण्यासाठी पुन्हा गुणाकार करावा लागेल आणि या सगळ्या चाकांची पुन्हा काय करावं लागेल, बेरीज करावं लागेल. म्हणजे एकाच प्रश्नामध्ये 2 क्रिया कराव्या लागतील अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. आता पर्यायांकडे जाऊया. आपण बऱ्याच वेळा पर्याय देताना काय देतो समजा की असा फार विचार करत नाही आपण पर्यायाचा. मी सुद्धा कधी विचार करत नाही. आता एकूण इथे चित्रामध्ये दिसणार तर काय कळलं नाही त्या विद्यार्थ्याला वरचा 2 चाकी आणि 3 चाकी याच्यातला काय कळलं नाही, काय कुठपर्यंत विद्यार्थी फार तर पहिल्याच पोहोचू शकेल. फार तर म्हणजे काहीच कळलं नसेल तर विद्यार्थी म्हणेल किमान ह्या सगळ्या चाकांची संख्या मोजूया आणि उत्तर देऊ. 1 2 3 4 5 पहिलं उत्तर 5 आहे. हे पहिलं उत्तर 5 देण्याच्या पाठीमागे कारण आहे. कसं आहे, ही चुकीची जे काही विद्यार्थ्याला काय वाटू शकते याचा विचार या प्रश्नामध्ये केले आणि कोणता पर्याय विद्यार्थी जास्तीत जास्तपणे चूज करू शकतो याचा विचार करून हे पहिलं उत्तर 5 दिलेलं आहे. काय मिळालं तरी ह्या सगळ्या चाकांची संख्या 5 आहे, ती पहिलं उत्तर 5. मग बरोबर वाटते विद्यार्थ्याला काही वेळा की पहिलं उत्तर 5 बरोबर आहे. चला प्रश्न 33 नंबरचा प्रश्न झाला, आता 34 झाला. म्हणजे पर्याय देताना सुद्धा फार विचार करून या प्रश्नपत्रिकेमध्ये असे गणिताच्या बाबतीत पर्याय दिलेले आहेत. प्रत्येक प्रश्नाच्या बाबतीत आपल्याला लक्षात येईल पुढे पुढे. त्यामुळं असे जे आता प्रश्न असतील तर याचा सराव घ्यायचा असेल तर आपल्याला अशा पद्धतीनं चित्रमय असेल किंवा अशा पद्धतीचे गोंधळ सदृश्य निर्माण करणारे प्रश्न विद्यार्थ्यांनी समोर निर्माण केले पाहिजे. विद्यार्थ्यांनी स्वतः असे प्रश्न तयार केले पाहिजे आणि त्याच्यातून मग विद्यार्थ्याला म्हणजे आणि त्याचबरोबर एकाच प्रश्नामध्ये 2 वेगवेगळ्या क्रिया कराव्या लागतील असे मिक्स जे आहेत मिक्स क्रियांचे प्रश्न विद्यार्थ्याच्या समोर जर तयार केले आपण तर काय विद्यार्थ्याला तशा पद्धतीचा सराव होईल. आणि सर्वेक्षणाच्या दृष्टिकोनातून तयार करायचं नाही आपल्याला, त्या विद्यार्थ्याला आकलन पातळीपर्यंत कन्फ्युजन पातळीपर्यंत पोहोचण्यासाठी आपण तयार करण्यासाठी म्हणतोय. सर्वेमध्ये असा प्रश्न विचारला म्हणून आपण असं तयार करायचं विद्यार्थ्याला असं, त्या विद्यार्थ्याला अशा प्रश्नातून विद्यार्थी तयार झाला पाहिजे. मग कुठलीही परीक्षा काय असणार नाही तर कुठलेही प्रश्न असेल आपला तयार होईल. आणि वरची अध्ययन निष्पत्ती सुद्धा दिलेली आहे. ह्या अध्ययन निष्पत्ती सगळ्या आपल्या पुस्तकामध्ये पाहायला मिळतात आणि या अध्ययन निष्पत्तीला अनुसरून ह्या खालचा प्रश्न तयार. बऱ्याच वेळा काय होतं, अध्ययन निष्पत्ती वाचतच नाहीत लोक, फक्त कंटेंट वाचत जातात आणि शिकवत जातात. अध्ययन निष्पत्ती काय आहे आम्ही विचारलो म्हणतात माहित आहे, पण आपण सुद्धा तयारी करताना एखादी अध्ययन निष्पत्ती घेऊन त्याच्यानुसार बाबा कसं शिकवायचं, हे अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी कशा पद्धतीने आपण अध्यापन केलं पाहिजे, हे अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी आपण प्रश्न कसे तयार करायला पाहिजेत, प्रश्नांमध्ये व्हरायटी कशी पाहिजे, ह्या प्रश्नांमधील व्हरायटीचा असेल, ह्या अध्ययन निष्पत्तीनुसार प्रश्न तयार करण्याचे असेल, चित्रमय असेल किंवा चित्रमय नसताना शाब्दिक प्रश्न असेल, शाब्दिक नसेल तर संख्यात्मक प्रश्न असेल, या सर्व प्रश्नांच्या बाबतीत किंवा अध्ययन निष्पत्तीला अनुसरून विद्यार्थ्याला द्यायचे अध्ययन अनुभव, अध्यापनाची पद्धती आणि मूल्यमापनाचे साधन किंवा मूल्यमापन करायचे हे प्रश्न कसे पाहिजे याचा सर्व विचार केला तर आपण चांगल्या तऱ्हेनं आपले विद्यार्थी घडवू किंवा अशा आकलनात्मक असेल किंवा मूल्यमापनात्मक असेल, उपयोजनात्मक पातळी असेल, विश्लेषणाची पातळी असेल, या सर्व पातळ्यांच्या विद्यार्थी तयार होतील. आता हे पद्धतीने विचार करून मी माझ्या पद्धतीने विचार करून तुम्हाला हे सगळ्या प्रश्नांचे विश्लेषण सांगतो. असे प्रश्न आहेत. आता प्रश्न क्रमांक पुढचा घेऊया. सॅम्पल काही प्रश्न घेतोय, 15 पैकी आपण थोडे प्रश्न घेतो. तर पुढचा प्रश्न शो करा. सचिन सर, नेक्स्ट क्वेश्चन शो करा. ओके सर, थँक्यू. त्यानंतर आता दुसरा एक प्रश्न बघूया. हा प्रश्न मापनावर आधारित आहे आणि ती अध्ययन निष्पत्ती काय आहे, मोठी एकके छोट्या एककात व इथं छोटी एकके पाहिजे होतं, छोटी एकके मोठ्या एककात रूपांतर करतात. मग अशा पद्धतीनं ही जी अध्ययन निष्पत्तीवर आहे त्या अध्ययन निष्पत्तीला अनुसरून हा प्रश्न आहे. आता त्या प्रश्नपत्रिकेमध्ये वर अध्ययन निष्पत्ती दिली आहे आणि खाली प्रश्न दिले अशातला भाग नाही. ह्या प्रश्न काय आहे हे बघून आपल्याला अध्ययन निष्पत्ती शोधावे लागतात पाठ्यपुस्तकामध्ये दिलेल्यापैकी आणि ह्या कोणत्या अध्ययन निष्पत्तीला हा अनुसरून प्रश्न आहे हे डिसाईड करावं लागतं.
काही वेळा असा प्रश्न येतो की दोन अध्ययन निष्पत्ती एकत्रित करून एखादा प्रश्न दिलेला आहे, आणि हा प्रश्न जो आहे तो साधारणपणे म्हणण्यापेक्षा या अध्ययन निष्पत्तीचं अनुसरण आहे, एकक आहे. त्या आपल्याला पाठ आहे की ह्याचा मापनाचा आहे, त्याच्यामध्ये मीटर आहे, त्यानंतर लिटर आहे, त्याचबरोबर अजून वेगवेगळे जे हे आहेत परिमाण आहे, त्याच्यावर आधारित मापनाचा आपला हे आहे, आशय आहे. आता या आशयाला अनुसरून हा प्रश्न दिला आहे. विद्यार्थ्याला त्यांनी म्हटले की तुमच्या घरापासून शाळा 1 किलोमीटर 1 किमी अंतरावर आहे. किमी म्हटले फक्त. प्रश्न लक्षात घ्या, प्रश्नाचं स्वरूप लक्षात घ्या, काय कसा प्रश्न विचारला जातो हे महत्वाचं आहे फार. तुमच्या घरापासून शाळा 1 किमी अंतरावर आहे, आणि खाली आपण ज्यावेळी शिक्षण परिषदेत सांगतो त्यावेळी आपण सांगतो त्या पद्धतीने व्यवस्थित सांगा. हा प्रश्नाचं विश्लेषण हे मी त्यासाठी दिलेलं आहे. सर, तुमच्या घरापासून शाळा 1 किमीवर आहे, दवाखाना 859 मीटरवर आहे, आणि बाजार 1010 मीटरवर आहे. सर्वात दूरचे ठिकाण कोणते? आता या पद्धतीने सरळ सरळ जर विचार केला तर विद्यार्थ्याला एक आहे, एक संख्या आहे, समजा त्याला किती कळलंच नाही. 859 आणि 1010 असा जरी विचार केला तरी सुद्धा विद्यार्थी काय करू शकतो, सर्वात दूरच्या ठिकाणापर्यंत बरोबर पोहोचू शकतो. पण असं पोहोचणं आपल्याला अपेक्षित नाही. इथं आता 1010 दिलंय, समजा वगैरे असं तरी आपल्याला वेगळा पर्याय किंवा वेगळी परिस्थिती निर्माण झाली असती. पहिलाच प्रकार आहे, शाळेचं अंतर कशात दिले बघा, किमी मध्ये दिले, किलोमीटर पण नाही, सरळ किमी. म्हणजे त्या विद्यार्थ्याला किमी म्हणजे काय माहित पाहिजे, किमी म्हणजे किलोमीटर माहित पाहिजे, हे आहे हे पहिल्यांदा कळलं पाहिजे, म्हणजे त्याचं आकलन झालं पाहिजे. आणि बाकीची ठिकाणं मात्र कशामध्ये दिलेली आहेत, बरोबर मीटर या ठिकाणी दिलेले आहे. म्हणजे वेगवेगळे एकके वापरून त्या प्रश्नामध्ये काय केलेलं आहे, दिलेले आहेत. असं एवढं पण सोपं नाही की पहिलं ठिकाणी एवढ्या मीटरवर अंतरावर आहे आणि एवढ्या मीटरवर अंतरावर आहे. दोन्ही अंतर मीटर मध्ये दिले किंवा दोन्ही पण अंतर किलोमीटर मध्ये दिलेले आहे, किमी मध्ये दिलेले आहे. असे प्रश्न सोडवताना सोपे वाटतात. दोन प्रश्नांमध्ये किंवा दोन ठिकाणांमध्ये तुलना करणं पण सोपं आहे. पण या प्रश्नपत्रिकेमध्ये दोन ठिकाणी ज्यावेळी ठिकाणे द्यायची असतील, वस्तू द्यायची असतील, त्यावेळी 2 वस्तू कुठे दिलेल्याच नाही, किमान 3 वस्तू, आणि त्याच्यामध्येच तुलना करायची. अशा पद्धतीची ही प्रश्नपत्रिका आहे. त्यामुळे आपल्या विद्यार्थ्याला पण आपण वेगवेगळ्या शाळेमध्ये सराव घेत असताना असे 2, 3, 4, 5 ठिकाणं असतील किंवा वस्तू असतील, अजून काय असेल, यांच्यामध्ये तुलना करून जास्तीत जास्त विद्यार्थी कम्पॅरेटिव्ह स्टडी करून किंवा कम्पॅरेटिव्हली त्याच्यामध्ये तुलना करून विद्यार्थी असं मित्रापर्यंत पोहोचेल अशा परिस्थिती वर्गामध्ये सुद्धा अध्ययन अनुभव देत असताना आपण निर्माण केली तर असे कसेही प्रश्न येवोत आपला विद्यार्थी सदैव सुसज्ज किंवा बाबा सज्ज राहील अशा प्रश्न. बरं, आपल्या विद्यार्थ्याला जमत नाही अशातला भाग नाही. कसं असतं, आपण त्या विद्यार्थ्यासमोर काय प्रेझेंट करतो, कसं प्रेझेंट करतो याच्यावर बऱ्याच गोष्टी डिपेंड असतात. एकच समजा दोनच अंतराची समजा विद्यार्थ्याला 2च ठिकाणाच्या अंतराचं कम्पॅरिझन करण्याची आपण विद्यार्थ्याला जर का सवय लावली असेल किंवा आपण जर का विद्यार्थ्याला अध्ययन अनुभव दिला तर 3 आणि 4च जर असेल तर त्यावेळी विद्यार्थी थोडा गोंधळणार आहे. त्याच्यामुळं काठीण्य पातळी थोडी वाढवली पाहिजे आणि 3-4 ठिकाणांचं अंतर सुद्धा कम्पेअर करा. सुरुवातीला एकाच एककात द्या, सुरुवातीला एकाच एककामध्ये हे होईल, काय होईल, एकाच एककामध्ये सराव घेण्यासाठी आपण प्रश्न देऊ, एकतर किलोमीटर मध्ये देऊ, नसेल तर मीटर मध्ये देऊ. नंतर मग त्यांना मग किलोमीटरचं रूपांतर मीटर मध्ये वगैरे कन्व्हर्जन आपण शिकवल्यानंतर रूपांतर शिकवल्यानंतर असे मिक्स प्रश्न आपण विद्यार्थ्याला तयार करून दिले तर काय होईल, आपले विद्यार्थी अनुभव आकलनाच्या पातळीपर्यंत, उपयोजनाच्या पातळीपर्यंत जरूर पोहोचतील. आता प्रश्नाचं हे वैशिष्ट्य काय आहे, वर आपल्याला अध्ययन निष्पत्ती तरी दिलेलीच आहे. वैशिष्ट्य काय, 2 वेगवेगळ्या एककात अंतर दिली आणि खाली काय 2 पेक्षा जास्त ठिकाणी देऊन तुलना करावी लागत आहे. आणि तिसरं काय दिलेलं आहे, तर वरती दिलेलं आहे की दवाखाना 859 मीटरवर आहे आणि पर्यायामध्ये दवाखाना शब्दच नाही. पर्यायामध्ये बाजार, रुग्णालय, शाळा तिन्ही सारख्याच अंतरावर आहेत असे शब्द. म्हणजे सुद्धा पर्याय हे आहेत ना, मॅथमॅटिक्सच्या बाबतीत तर मी थोडा वाचन केलं याचं, तर मॅथमॅटिक्सच्या बाबतीत तर अतिशय पर्याय चांगले व्यवस्थित दिलेले आहेत. व्यवस्थित म्हणण्यापेक्षा बाबा विचार करावा लागेल अशा पद्धतीचेच दिलेले आहेत. आणि हे विचार करावा लागेल अशा पद्धतीचे पर्याय दिल्यामुळे काय आहे, विद्यार्थ्याला आता या ठिकाणी वरती दिलेला आहे दवाखाना आणि पर्यायामध्ये दिलेला आहे, प्रश्नात दवाखाना आणि पर्यायात रुग्णालय. या रुग्णालय आणि दवाखाना याच्यामधील जे काही साम्य आहे
किंवा त्यामध्ये जो विद्यार्थ्याचं पर्यायी शब्द जे आहे तो पर्यायी शब्द माहित असला पाहिजे, तरच काय होणार आहे, त्या विद्यार्थ्याला अशा पद्धतीनं तो प्रश्न कळणार आहे. म्हणजे मिक्सिंग आहे बघा, एका प्रश्नामध्ये वेगवेगळी एककं वापरलेली आहेत आणि त्याचबरोबर 2 पेक्षा जास्त ठिकाणं दिलेली आहेत. अशा पद्धतीनं मिक्सिंग करून हा प्रश्न. आता हा प्रश्न बघा, हा प्रश्न असा आहे की तुम्ही 9 खुर्च्या विकत घेतल्या आहेत, सर्व खुर्च्यांची किंमत समान आहे, तुम्ही एकूण 7,605 रुपये 7,605 खर्च केले, प्रत्येक खुर्चीची किंमत किती? असे प्रश्न साधारणपणे आपण सर्व खुर्च्यांची किंमत समान आहे, या ठिकाणी वस्तू वेगवेगळ्या वापरून समान किंमत आहे अशा पद्धतीच्या प्रश्नांचा सराव घेत असतो. आणि त्या समान आहेत याच्यावरून साधारणपणे आपला विद्यार्थी या कन्क्लुजन पर्यंत पोहोचतो की हा जो प्रश्न आहे हा भागाकाराचा साधारणपणे प्रश्न आहे. आता प्रश्न आहे बरोबर आहे, 9 खुर्च्या घेतलेल्या आहे, सगळ्यांची किंमत समान आहे आणि एकूण रुपये 7,605 खर्च केलेले आहेत. अशा पद्धतीनं हा प्रश्न कशाचा आहे आणि एका प्रत्येक खुर्चीची किंमत किती आहे हे काढायचं म्हटलं तर विद्यार्थ्याला प्रत्येक खुर्चीची किंमत काढताना काय करायला लागतं हे बऱ्याच वेळा समजत नाही, अशातला भाग नाहीये. आता विचार करायचा आहे पर्यायांचा. प्रश्न कळाला, विद्यार्थी कॅल्क्युलेशन करता करता 845 जे काही उत्तर आहे त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन करता करता 854 लिहू शकतो. आपण कॅल्क्युलेटर वापरताना सुद्धा काही वेळा करतो आपण, आणि कॅल्क्युलेटर न वापरता जरी आपण समजा अशा प्रकारचे उत्तर काय गेलो तर भलेही आपण 845 हे उत्तर कॅल्क्युलेशन करताना जरी कॅल्क्युलेशन करून अचूक काढलं तर काही वेळा असं होतं की ह्या पर्याय जे असतात याच्यासाठी OMR शीट असते उत्तरासाठी, आणि या OMR शीट मध्ये अचूक पर्यायाला गोल करायचं असतं. तर आपण काढलेलं उत्तर जे आहे त्या ठिकाणी काय करू शकतो आपण, A च्या ठिकाणी B ला, आणि किंवा B उत्तर जर असेल तर B च्या ठिकाणी A ला आपण काय करू शकतो, किंवा आपला विद्यार्थी सर्कल डार्क करू शकतात. त्यामुळं पहिलेच पर्याय जे आहेत ते 45 आणि 54 याच्यामध्ये काय दिलेले आहेत, आकडे मागे पुढे करून हे पर्याय देण्यात आलेले आहे. हे ज्या विद्यार्थ्याला समजलाय एक्झॅक्ट जाईल ते जाईलच, पण काही विद्यार्थी गोंधळ म्हणण्यापेक्षा बाबा आकडे पुढे पाठी करून अचूक उत्तरापेक्षा चुकीच्या उत्तराचा पर्याय निवडू शकतो. पण दुसरं, आता खालचे 2 पर्याय आहेत बघा, काय आहे पर्याय खालचे, 7,000 सी पर्याय आहे 7,596 आणि त्याच्या पुढचा पर्याय 7,614. आता ह्या पर्यायाचा आणि वरच्या प्रश्नाचं काय लॉजिक आहे का? आपण दिलेले जे काही प्रश्न आहे त्या प्रश्नाला अनुसरून पर्यायाचं काहीतरी लॉजिक असलं पाहिजे. एखाद्या विद्यार्थ्याला यातलं काहीच नाही जरी कळलं आणि त्या विद्यार्थ्यांना असं समजलं की 7,605 अधिक 9 करूया, 7,605 अधिक 9 करूया असं जर एखाद्याला वाटलं तरी त्याचं सुद्धा उत्तर पर्यायात दिलेलं आहे 7,614. आणि एखाद्याने विद्यार्थ्याला असं वाटलं की बाबा काय आपल्याला भागाकार करायचा आहे का गुणाकार करायचा आहे का बेरीज करायची आहे का वजाबाकी करायची आहे लक्षात नाही आलं, समजा वजाबाकी करूया, आणि त्याने जर ठरवलं तरी 7,605 वजा 9 जरी करायचं म्हटलं तरी त्याचं सुद्धा उत्तर पर्याय देण्यात आलेलं आहे 7,596. म्हणजे मला हेच म्हणायचं आहे की केवळ आपण असा एखादा प्रश्न मी जरी तयार केला किंवा तुम्ही जरी तयार केला आणि पर्याय जे आहेत त्याचा जर आपण विचार नाही केला तर काय होता प्रॉब्लेम माहितीये काय, सगळे वेगवेगळे असले म्हणजे अचूक उत्तरापर्यंत पोहोचायला सोपं जातं. पण जवळचे पर्याय जवळ वाटतील, अचूक उत्तर हेच आहे असं काही विद्यार्थ्यांना वाटू शकतं. असे पर्याय तयार करणं हे फार महत्वाचं आहे. आणि यासारख्या सर्वेक्षण म्हणजे आहे, यासारख्या सर्वेक्षणामध्ये जर का आपल्याला असे पर्याय देत असतील तर आपण म्हणजे पर्यायावर का बराच वेळ बोलतोय तर पर्याय बऱ्याच वेळा बोलताना पर्याय फार महत्वाचे आहेत या गणित विषयाच्या बाबतीत. अशा पद्धतीनं 845 ते झाले की लगेच 45 8 तर येणारच आहे समजा, बरोबरच आहे, उत्तर हे 845 आहे. पण काही वेळा गडबडीत विद्यार्थी 845 तर 854 असतं आणि त्याच्यामध्ये ज्याला लक्षात येणार नाही सर्कल डार्क करताना तो 854 वर सर्कल डार्क करू शकतो. पण समजा 845 745 545 असं जर काय करत गेलो तर काही वेळा पहिलाच 8 आला असतं, त्याच्यामुळे विद्यार्थी काय करू शकतो अचूक उत्तरापर्यंत लवकर पोहोचतो. अचूक उत्तरापर्यंत उत्तर जरी विद्यार्थ्यानं अचूक काढलं तरी सुद्धा तो सर्कल डार्क करताना सुद्धा
विद्यार्थी काय झाला पाहिजे, अचूक उत्तरापर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यानं सर्कल जे आहे ते योग्यच टार्क केलं पाहिजे अशी अपेक्षा आहे. म्हणजे बघा, त्यात बेरीज केली तरी एखादं काहीतरी उत्तर सापडतं, वजाबाकी केली तरी काहीतरी उत्तर सापडतं आणि भागाकार केला तरी सुद्धा आपण अचूक उत्तरापर्यंत जातो. अशा पद्धतीचे पर्याय जे आहेत ते पर्याय ह्या नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये असतात. आणि आपण ज्यावेळी खाली शिक्षण परिषदेमध्ये मार्गदर्शन करू त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा करणं आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते विद्यार्थ्यांच्या समोर ठेवून इव्हन मी तर म्हणतो जोपर्यंत विद्यार्थी हळूहळू जोपर्यंत असे प्रश्न तयार करतील त्यावेळी विद्यार्थी जास्त तयार होतात. कारण विद्यार्थ्यांनी स्वतःच असे प्रश्न जर काही तयार केले तर काय होऊ शकतं, पर्याय जर तयार करायला लागले तर विद्यार्थी अचूक उत्तरापर्यंत कोणताही प्रश्न असू दे त्याच्यापर्यंत लवकर पोहोचू शकतील, कारण त्यांची थिंकिंग त्या पद्धतीनं होईल. त्यामुळं अशा पद्धतीनं आपण अध्ययन अनुभव वेगवेगळे अशा पद्धतीच्या प्रश्नांची द्यायला पाहिजे. हेच प्रश्न पुढच्या नसला येतील अशातला भाग नाही आणि असं आम्ही म्हणणार पण नाही. पण किमान या पद्धतीने विचार विद्यार्थी करायचा झाला तर प्रश्न वेगळे जरी आले, पॅटर्न जरी बदलला तरी सुद्धा विद्यार्थ्याची थिंकिंग ॲबिलिटी चांगली झालेली असते, विद्यार्थ्याचं आकलन चांगलं झालेलं असतं. त्याच्यामुळे बदललेल्या पॅटर्न असेल त्यामध्ये सुद्धा विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं सस्टेन होईल. त्यामुळं थोडं आपण हे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं चांगलं विश्लेषण खाली करा आणि त्याचबरोबर पर्याय दिले त्या पर्यायांचं सुद्धा चांगल्या पद्धतीनं विश्लेषण करा. आतापर्यंत जेवढे प्रश्न झाले त्याच्यामध्ये थेट काही संख्या दिलेली आहे, त्याच्या आधी बेरीजेचं उदाहरण असं आलेलं नाही. एक संख्या देऊन त्याच्यातून दुसरी वजा केलेली आहे असं उदाहरण कधी आलेलं नाही. गुणाकाराचं पण आलेलं नाही, एक संख्या दिली आणि त्याला गुणिले दुसरी संख्या दिली हे आलेलं नाही आणि भागाकाराचं सुद्धा आलेलं नाही. सगळे प्रश्न शाब्दिक स्वरूपाचे आहेत. व्यावहारिक ज्ञानाशी त्याचा काहीतरी संबंध जोडलेला आहे आणि थोडंफार का होईना विद्यार्थ्याला कन्फ्युजिंग करणारे प्रश्न जरी सोपा असला तर मग पर्यायात कन्फ्युजिंग करायचं. म्हणजे कन्फ्युजिंग करणारे म्हणजे पर्याय विद्यार्थी कन्फ्युज होतोच अशातला भाग नाही. विद्यार्थ्याला बाबा याच्यातूनच विद्यार्थी चांगला तयार व्हावा या अशा पद्धतीनं वर्गामध्ये अध्ययन अध्यापन व्हावं आणि त्याच्यातून विद्यार्थी व्यवस्थित तयार व्हावा ही अपेक्षा आहे. त्यामुळं आपण ही कार्यशाळा घेतोय जेणेकरून पुढील काळामध्ये ज्यावेळी येईल आता कधी परीक्षा होणार आहे काय होणार आहे याच्या बाबतीत अजून क्लिअर कट गाईडलाईन्स नाही. मागे एकदा पत्र आलं होतं की नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यावेळी बाबा कोरोनाची परिस्थिती सगळी हे होईल, पूर्ण होईल, शाळा व्यवस्थित चालू होतील अशा दृष्टिकोनातून असतात. आणि परीक्षा आता कोणतरी विचारलं होते की ऑनलाईन वगैरे होते का, ज्यावेळी आतापर्यंतच्या परीक्षा ऑनलाईन झाल्या नाही, सगळ्या ऑफलाईन परीक्षा झालेल्या आहेत. वर्गामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष नॅशनल लेवलवरून स्टेट लेवलला क्वेश्चन पेपर येतात, तिथं त्याचं ट्रान्सलेशन होतं आणि आपल्या शाळेपर्यंत येतं. चला पुढचा प्रश्न घ्या. अशा पद्धतीने होतं. आता पुढचा प्रश्न घेऊया. आता हा प्रश्न बघा, हा कोडिंगच्या संदर्भातला प्रश्न आणि ही अध्ययन निष्पत्ती एक आहे बघा आपल्या पाठ्यपुस्तकाचे त्या वरच्या अध्ययन निष्पत्ती त्या पानावरच दिलेली आहे. दैनंदिन व्यवहारातील विविध प्रकारची माहिती गोळा करतात विद्यार्थी, सारणी रूपात व चित्र लेखाने दर्शवितात. आणि ही चित्रलेखाने दर्शवलेली सगळी माहिती आहे आणि त्याच्यावर आधारित प्रश्न आहे. आता इथं विचार करावाच लागेल अशा पद्धतीने. आता नाव बघा, उन्हाळ्याच्या सुट्टीत अनुने 50, सोनूने 75, मोनूने 35, हॅरीने 30 आणि रोमीने 65 पाने वाचली. आता अनु, सोनू आणि मोनू या तीन नावाच्या बाबतीत वाचल्यानंतरच अनुने 50, सोनूने 75 आणि मोनूने 35 असं म्हटल्यानंतरच अनुने किती वाचली, सोनूने किती वाचली आणि मोनूने किती वाचली हे जी संख्या आहे या संख्येमध्ये सुरुवातीलाच काय होतं, विद्यार्थ्याचं कन्फ्युजन होतं. हॅरी नाव वेगळं आलेलं आहे 30 आणि रोमीने 65 पाने वाचली आहे आणि त्याचं कोडिंग खाली दिलेलं आहे, सांकेतीकरण केलेलं आहे. अनु वाचलेली किती पाने वाचलेली आहेत अनुने 50 पानं वाचलेली आणि 50 हे कशाने दर्शवलेले आहे, अनुच्या पुढे 1 2 3 4 5 पुस्तकं दिलेली आहेत. कशी आहेत पुस्तकं, सगळी पूर्णपणे उघडलेली पुस्तक आहेत. 5 पुस्तकं अनुच्या समोर दिलेली आहेत आणि 50 पाने वाचलेली आहेत. याच्यानुसार विद्यार्थ्यांना अंदाज बांधायचा, निष्कर्षापर्यंत पोहोचायचे की एक पुस्तक म्हणजे 10 अंक आहे आणि एक पुस्तक म्हणजे 10 असेल तर अनुन वाचलेली पुस्तकं म्हणजे पूर्ण उघडलेलं पुस्तक म्हणून
5 पुस्तके आहेत त्याच्यामुळे ते 50 आहेत म्हणा. सोनूने किती वाचलेले आहेत? 75. मग आहेत का बाबा तसं? 75 मध्ये तर 70च ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 7 उघडलेली पुस्तकं आहेत. 7 म्हणजे झाले 70 आणि उरलेलं 5 कसं दर्शवलेले आहे? अर्धेच पुस्तकाचे, उघडलेल्या पुस्तकाची अर्धीच बाजू दर्शवली. म्हणजे हे म्हणजे काय असणार आहे? 5 असणार आहे, याचा अंदाज बांधायचा आहे. तसंच आहे मोनूच्या बाबतीत. वर काय दिलेले आहे? 35 पुस्तकं असलेले आहेत. 1 2 3 उघडलेली पुस्तकं 3 आणि 1 पुस्तक अर्ध उघडलेलं आहे, त्यातला अर्धा पार्ट दिलेला आहे. हॅरीची पुस्तकं दिलेली. आता याच्यावरून हे सगळं अंडरस्टँडिंग करून घेऊन हे सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थित समजून घेऊन आणि त्यावरून त्याचं काय त्याला सांकेतिक दिलेले आहे किंवा सांकेतिकरण केलेले आहे लक्षात घेऊन काय करायचं? वाचलेल्या पुस्तकांच्या संख्येचं चित्र शोधायचं. काय आहे? रोमीने किती वाचले? 65 पाने, पुस्तक म्हणतो 65 पाने वाचलेली आहेत. आणि रोमीने 65 पाने जे वाचले ते चित्रमय रूपामध्ये कसं दाखवता येईल हे विद्यार्थ्यांनी खालील पर्यायामधून शोधून काढायचं आहे. आता आपण समजा नावं जी आहेत याच्यामध्ये अनु, सोनू, मोनू ही वेगवेगळी घेतली तर काय होतात? आपल्याला इतका फारसा त्या विद्यार्थ्याला ताण येत नाहीये. ताण येत नाही म्हणजे पण हे पण असं सराव घेतलं तर काय ताण येत नाही. हे काय फार ताण येतोय अशातला भाग नाहीये. व्यवस्थित अंडरस्टँडिंग विद्यार्थी झालं तर एका सुद्धा यातल्या प्रश्नांना ताण येण्यासारखा. मग हे जर आहे अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना संख्येचं कोडिंग किंवा सांकेतीकरण चित्रामध्ये आणि चित्राचं सांकेतीकरण पुन्हा संख्येमध्ये हे करण्याचं जे काय आहे समजा सारणी रूपात माहिती जी आहे, डाटा जो आहे, डेटा म्हणजे वरचा प्रश्न म्हणजे डेटा आहे त्याच्यामध्ये आणि त्याचं काय केलेलं आहे? वेगवेगळ्या सारणीकरण करून त्याचं चित्रलेखाने दर्शवलेलं आहे. हे अध्ययन निष्पत्ती आपल्या पुस्तकात आणि या पद्धतीनं हा अध्ययन निष्पत्तीवर असा प्रश्न तयार झालेला आहे. मग इथे नावं बदलून आपण असेल, पुस्तकं बदलून असेल, संख्या बदलून असेल, अजून वेगवेगळ्या पद्धतीनं प्रश्न कसा तयार करता येईल आपल्याला याबाबत आपण विचार करणं गरजेचं आहे. आपण जितका विचार जास्त करू तितक्या जास्त व्हरायटीचे प्रश्न तयार होतील आणि जितक्या व्हरायटीचे जास्त प्रश्न तयार होतील त्यावेळी त्या विद्यार्थी जो असेल त्या विद्यार्थ्यासमोर तशी व्हरायटीचे प्रश्न जातील. विद्यार्थी सुद्धा तसे प्रश्न तयार करायला लागले की मग आपल्या असे कितीतरी सर्वेक्षण झाली आणि कितीही कशीही प्रश्न काढली तरी सुद्धा अडचण येणार नाही. फक्त शाळेमध्ये त्या विद्यार्थ्याला व्हरायटी ऑफ लर्निंग एक्सपिरियन्सेस जे म्हणतो आपण ते मिळणं गरजेचं आहे आणि आपण ज्या आपल्या काही धारणा झालेल्या असतील त्या पहिल्यांदा काढून टाकायच्या की विद्यार्थ्याला हेच येत नाही, तेच येत नाही, असंच जमतं, तसंच जमतं, हे जोपर्यंत आपण सोडून देत नाही तोपर्यंत आपल्याला नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे असेल किंवा इतर जे असतील सर्वेक्षण किंवा बाबा नाही विद्यार्थ्याला विवेचनात्मक पातळीपर्यंत पोहोचवणे असेल, विश्लेषणात्मक पातळीपर्यंत पोहोचवणे असेल, या पातळीपर्यंत आपल्याला पोहोचवता येणार नाही. तो विद्यार्थी डीएड बीएडच्या आपल्या भाषेमध्ये ज्ञानात्मक पातळीपर्यंत पोहोचला. सर पुढचा प्रश्न घ्या. आता हा प्रश्न बघा. या प्रश्नामध्ये माहिती काय दिलेली आहे आणि पर्याय काय दिले. चित्र आहेत, प्रत्येक प्रश्नाला चित्र आहे, चित्राची काय काळजी करायची नाही. यामध्ये माहिती कशा स्वरूपात दिलेली आहे, पर्याय कशा स्वरूपात दिलेले आहेत आणि याचं अंडरस्टँडिंग विद्यार्थ्याला कसं होणं गरजेचं आहे. अपूर्णांक हा घटक आपण विद्यार्थ्याला शिकवलेला आहे आणि तो शिकवून झाल्यानंतर असा प्रश्न आहे की अपूर्णांकामध्ये एक अपूर्णांक देऊन त्याची बेरीज अंशाधिक अपूर्णांक असेल किंवा समच्छेद अपूर्णांक असेल त्याची बेरीज करायला लावणे, त्याची वजाबाकी करायला लावणे, ह्या सर्व क्रिया समजा विद्यार्थ्याला आल्या पण प्रश्न असा विचारलेला आहे की एका तळ्यात 5 बदक होते, चित्रात 5 दाखवले, त्यातली 4 बदक उडून गेली, 4 उडून गेली तर किती बदके मागे राहिली. हे आपल्याला 5 मधून 4 उडून गेली, 1 बदक राहिलेलं आहे. हे 1 2 3 4 असे सरळ अंक पर्याय नाहीत. हे राहिलेला बदक जो आहे त्याची जे काही लेखन आहे ते अपूर्णांकात लिहा. आता लिहा म्हणजे अपूर्णांकात इथं ओळखायचं आहे आपल्याला, असा प्रश्न आहे. म्हणजे माहिती कशात दिलेली आहे, पूर्णांक संख्येत दिलेली आहे. 5 बदक हे पूर्णांक संख्या आहे 5, 4 उडून गेली त्याच्यातून हे सुद्धा पूर्णांक संख्या आहे. राहिली किती हे मात्र त्या विद्यार्थ्यानं अपूर्णांकाच्या
स्वरूपात लिहायचा आहे किंवा अपूर्णांकाच्या स्वरूपात यातला पर्याय योग्य कोणता आहे तो ओळखायचा आहे. याच्यासाठी विद्यार्थ्याला पूर्णांक संख्येचं रूपांतरण अपूर्णांक संख्यामध्ये आणि अपूर्णांक संख्येचं रूपांतरण पूर्णांक संख्यांमध्ये, म्हणजे 5 पैकी 4 म्हणजे किती, 5 पैकी 1 म्हणजे किती, 10 पैकी 4 म्हणजे किती, 10 पैकी 8 म्हणजे किती, 12 पैकी 3 म्हणजे किती, 12 पैकी 2 म्हणजे किती, हे विद्यार्थ्याला जोपर्यंत अपूर्णांक करता येणार नाही तोपर्यंत असे प्रश्न जे आहेत ते प्रश्न विद्यार्थ्याला सुटणार नाही. आता चित्र देण्याच्या पाठीमागे कारण आहे की तो प्रश्न विद्यार्थ्याला सोपा म्हणून समजावा, ते लक्षात यावं चित्राच्या स्वरूपातून, म्हणून ते चित्र सगळी खाली दिली. त्या ठिकाणी 5 चित्र बदक दाखवलेले आहेत. आता कोण म्हणू नका की यातली 4 उडून गेलेली कुठे बदक आहे, एकच बदक दाखवलेली. त्यामुळं चित्र दिलेले आहे, चित्रमय सगळी प्रश्नपत्रिका आहे. म्हणजे हा एक प्रश्न एकाच अर्ध्या पानावर नाही, एका पानावर एकच प्रश्न असे काही नाही. त्याच्यामुळे मी म्हणतोय मला सुरुवातीला सांगितलं की 40 प्रश्न एका प्रश्नपत्रिकेमध्ये त्या आहेत. 40 पानं एका प्रश्नपत्रिकेची आहे. का एका पानावर एकच प्रश्न दिलेला आहे, तो व्यवस्थित समजावा विद्यार्थ्याला या अपेक्षेनं हा प्रश्न दिलेला आहे. या प्रश्नामध्ये वरच्या संख्या काही संख्या पूर्णांकात दिलेल्या आहेत, उत्तर आपल्याला अपूर्णांकात काढायचं आहे. 5 मधले 1 शिल्लक राहिला म्हणजे किती, म्हणजे 2/5, 1 शिल्लक राहिला म्हणजे का 1/5, 3/5 का 4/5. आता ही काही वेळा असं केलं असतं की पहिलाच पर्याय 4/5 दिला, कारण 4 आणि 5 हे आकडे प्रश्नात दिसतात, पण तसं न करता 2/5 दिले. 4 आणि 5 आकडे प्रश्नात दिसतात. काही वेळा विद्यार्थी आपण तसं काही वेळा 10वीला करत होतो, प्रश्नाचं उत्तराखालचे प्रश्न सोडवताना उत्तरातला खालच्या प्रश्नातला शब्द शोधायचा, कुठं उत्तरामध्ये शोधायचा, आणि त्याच्यावरून सगळ्यात मागच्या पुढच्या 2 लाईनी पकडायची आणि सगळं लिहून टाकायचं, काहीच नाही कळलं. हे कसं आहे, हे नैसर्गिक आहे सगळं. हा विचार हा नैसर्गिक पद्धतीने आपण करतो हा विचार. त्या ठिकाणी 4 आणि 5 अंक दिसतात. काही वेळा तिथे पर्याय दिला असता पहिला स्तर 4/5, तर ज्या विद्यार्थ्याला हे लक्षात आलं नाही तो 4/5 पर्यंत 100% पोहोचला असता, किंवा आता इथं सुद्धा पोहोचू शकतो. त्यामुळं प्रश्नाची निर्मिती कशी केली जाते हे लक्षात घेऊन आपल्याला अधिकचे चांगले प्रश्न किंवा याच्यासारखे प्रश्न असतील किंवा याच्यापेक्षा अजून वेगळे प्रश्न जे की त्याला विचार करायला लावतील, असे प्रश्न कसे निर्माण करता येतील आणि कसे अध्ययन अनुभव त्याच्यानुसार देता येतील याबद्दल विचार मंथन करून तशा पद्धतीनं क्रिया जी आहे त्या शाळेमध्ये झाल्या तरच अशा पद्धतीचे जे काही प्रश्न असतील म्हणून दैनंदिन व्यवहारात जरी विद्यार्थ्याला हे सगळं कळालं असेल तर किंवा विद्यार्थी आपला आकलन पातळीपर्यंत उपयोजन पातळीपर्यंत पोहोच. हॅलो सर. सर पुढचा प्रश्न घ्या सर. हॅलो सर, एक प्रश्न विचारू का सर? हा बोला सर. हा जो प्रश्न होता ना, पूर्णांक संख्या आणि अपूर्णांक संख्यांच्या एकमेकात रूपांतर करतात, आणि याच्या दृढीकरणासाठी एक साधा उपक्रम आपण तळ्यात मळ्यात खेळ घेतो ना, तळ्यात मळ्यात खेळ घेतो ना, त्या खेळामध्ये समजा आपण 7 विद्यार्थी आत उभा केले, आत एक मोठा गोल करून बरोबर. मग विद्यार्थ्यांना अशी सूचना दिली की बाबा मी 4 म्हटलं ना, 4 विद्यार्थी बाहेर जायचे. मग 4 विद्यार्थी बाहेर गेले बरोबर. आता बाहेर गेलेल्या विद्यार्थ्यांची अपूर्णांक संख्या लिहा आणि आत असलेल्या विद्यार्थ्यांची अपूर्णांक संख्या लिहा. जरूर सर, एकदम मजेदार. हे असले जे आहे ते असं जर आपण शिकवलं तर हे काहीच अवघड वाटणार नाही. आणि याप्रमाणे जर घेतलं ना सर, हे रूपांतर आणि दोघांची जर बेरीज केली तर ती एकच येते. म्हणजे आपण अपूर्णांकांची बेरीज असेल, अपूर्णांकांची वजाबाकी किंवा पूर्णांक आणि अपूर्णांक असा एक उपक्रम घेतला ना, आणखी एक 2-3 उपक्रम आहे ना, हे रूपांतर करायचे उपक्रम म्हणजे खेळातून आहे. मी तुम्हाला ते ह्याच्यामध्ये टाकतो. ओके, नेक्स्ट. असे जे काही उपक्रम आहेत ना सर, आपण येणाऱ्या शिक्षण परिषदेमध्ये अशा ज्या प्रश्नांच्या बाबतीत अशा पद्धतीनं खेळ घेतात, म्हणजे आपल्याला काय म्हणतात हे अवघड आहे अशातला भाग नाही. अवघड नाही. त्यांची अनुभूती त्या आपल्या अध्ययन निश्चिती बरोबर आहे ना, त्यांच्या हे आपण अध्ययन अनुभव अशा पद्धतीनं ओके सर. चलो नेक्स्ट प्रश्न अगदी सहजरित्या सोडवतील. हा प्रश्न बघा,
कोणाच्या संदर्भातलं जे काही आपलं काटकोण आहेत, विशाल कोण आहेत, लघु कोण आहे, याच्या संदर्भातला जो काही आशय आहे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये त्याच्या संदर्भातला हा प्रश्न. म्हणजे मी ह्याच्या अगोदरही सांगितलं की आपण जर का विद्यार्थ्याला ह्यामध्ये कोणताच प्रश्न, आता या ठिकाणी आपण काय समजा एखादा कोण काढला, लघु कोण काढला, आपण नेहमी पद्धतीनं वर्गात फळ्यावर काढतो त्या पद्धतीने आम्ही पण असं शिकलो आतापर्यंत. आम्ही वर्गात पण असंच शिकवलो की याला लघु कोण असा काढायचा असतो, काटकोन असा काढतो आपण फळ्यावर आकृती काढून, त्यानंतर विशाल कोण आपल्या पण अशा पद्धतीनं आकृती काढून शिकवतो. म्हणजे हे जे आहेत समजा याच्यावरून विद्यार्थी आता शिकला, पण जशीच्या तशीच आकृती समजा काय आली नाही किंवा त्याचं व्यवहारात ज्ञानातील उपयोजन जे आहे, शिकलेला घटक जो आहे त्याचं व्यवहारात ज्ञानात उपयोजन करता येणं फार महत्वाचं आहे. आणि आपण वेगवेगळी उदाहरणं त्यामध्ये पण घेत होता. याच्या बाबतीत काय फक्त एकच उदाहरण आता वर्गामध्ये कोणाची आकृती काढून शिकवतो अशातला भाग नाही. आपण खिडकी दाखवतो विद्यार्थ्याला, या खिडकीचे जे काही समजा ज्या 4 बाजू आहेत त्याच्यामध्ये कोणकोणते कोण आहे, त्याच्यामध्ये अजून काही समजा आता रॉड लावलेले असतील, त्या वेगवेगळ्या रॉडमध्ये कोणकोणत्या प्रकारचे कोण आहेत. त्याचबरोबर दैनंदिन व्यवहारातील वस्तू दाखवतो आपण, टेबल दाखवतो विद्यार्थ्याला, खुर्ची दाखवतो, अजून परत खडू असेल समजा वेगवेगळ्या पद्धतीने आपण ठेवून त्या विद्यार्थ्यांना शिकवले असेल. त्याचबरोबर अजून काही वस्तू आपल्या शाळेमध्ये असतील, पुस्तकाला दिलेलं कोण आहे, वहीमध्ये असतील समजा, वेगवेगळ्या रेषा मारून त्या ठिकाणी काही आलेख वगैरे काय काढलेले असतील, त्याच्यामध्ये आकृत्या असतील, त्याच्यामधील कोण असतील, त्यामध्ये लघुकोण कोणता आहे, विशाल कोण कोणता आहे, त्याचबरोबर काटकोण कोणता आहे, असे व्हरायटी ऑफ एक्सपिरियन्स आपण वर्गामध्ये देत असतो. देत नसेल तर ते आपण दिले पाहिजेत, तरच ते ज्ञान आहे, ते घेतलेली जी माहिती आहे त्याचं उपयोजन त्या विद्यार्थ्याला करता येणार आहे. तशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. मुळाक्षर दिलेले आहेत सरळ सरळ इंग्रजी मधली, कोणते मुळाक्षर काटकोन दर्शवते, आणि पर्याय असे दिले नाही की बाबा एखादा दुसरा पर्याय असा आहे की एफ दिलेला आहे त्याच्यामध्ये पण काटकोन दिसतोय, आणि कोणता अजून कोणता तरी पर्याय काहीतरी दिलेला आहे त्याच्यामध्ये पण काटकोन दिसतोय. खालचे जे पर्याय आहेत के त्याच्यामध्ये काटकोन कुठंच नाही, झेड त्याच्यामध्ये काटकोन कुठंच नाही, आणि एन याच्यामध्ये सुद्धा काटकोन कुठेच आपल्याला दिसत नाही. म्हणजे हे पर्याय आता इथं देताना मात्र पर्याय कसा आहे बघा, अचूक उत्तर आहे त्याचा पर्याय फक्त वेगळा आहे, आणि इतर जे पर्याय जे आहेत त्याचे काय आहेत ते पर्याय वेगळे बरोबर करून. आता इथं सगळं सिमिलर आहे असं दाखवता येणार नाही ना, त्याच्यामुळे कुठे सिमिलॅरिटी घ्यायची आणि कुठं डिफरन्स व्यवस्थित करायचा हे ह्या प्रश्नकर्त्यांना चांगलंच माहिती. त्यामुळे बाकीचे जे प्रश्न होते जसा की आपल्याला 854 आणि 845 तिथं बऱ्यापैकी सिमिलॅरिटी असल्यासारखं वाटतं. इथं मात्र काय केलेलं आहे, आपले असे जे काही हे इंग्रजी अक्षर आहे त्या अक्षरांचा वापर करून काटकोन कोणत्या ठिकाणी कोणतं अक्षर मुळाक्षर दर्शवतं हे त्या विद्यार्थ्याला शोधून काढायचं आहे. म्हणजे आपण संकल्पना केवळ वर्गामध्ये शिकवली किंवा बाबा मी जर वर्गामध्ये शिकवायला लागलो तुमच्या बरोबर आणि ती शिकवली तर पुरेसं होणार नाही. या प्रत्येक संकल्पना जी आपण शिकवणार आहे म्हणजे पूर्णांक असेल, अजून काय ते चित्रलेखन असेल किंवा अशा पद्धतीचे जे काही भूमितीचा पार्ट असेल, परिमिती आहे, क्षेत्रफळ आहे, या सगळ्याच्या बाबतीत जोपर्यंत आपण हा गणित विषय व्यवहारात घेऊन जाणार नाही, जोपर्यंत हा गणित विषय वर्गाच्या बाहेर घेऊन जाणार नाही, जोपर्यंत गणित हा विषयाचा संबंध दैनंदिन जीवनाशी जोडणार नाही, तोपर्यंत तो विद्यार्थी असेल त्या विषयाचं जनरलायझेशन जे म्हणतो आपण ते होणार नाही. आणि बाहेर एकदा विद्यार्थी शाळेच्या बाहेर पडल्यानंतर त्याला दैनंदिन जीवनामध्ये म्हणजे पुस्तकच फक्त बाबा उपयोगी पडेल अशातला भाग नाही, ते शिकलेलं आहे ते सगळे त्याला बाहेर व्यवहारात वापरणार. एखादा विद्यार्थी आपला सुतारकाम करत असेल, एखादा वेल्डिंगचं काम करत असेल तर हे सगळं त्याला गणित जे आहे ते अशा पद्धतीनेच वापरायला लागतं. त्यामुळं त्या विद्यार्थ्याला त्यांना व्यवहाराशी गणिताचा कोणताही संबंध, गणिताचा कन्सेप्ट असेल त्याचा व्यवहाराशी संबंध हा वर्गामध्ये आपण जोडला तर त्याच्या जीवनाच्या दृष्टिकोनातून ते जास्त फलदायी ठरेल. त्यामुळं प्रत्येक प्रश्न हा दैनंदिन जीवनाशी निगडीत आहे. प्रत्येक प्रश्नाचं काहीतरी त्या विद्यार्थ्यांना अनुभव व्यवहारामध्ये घेतलेला आहे, असे घटना तयार शोधलेल्या आहेत आणि अशा घटनांच्यातून गणिताचा प्रश्न तयार केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन सर. आता हे बघा प्रश्न बघा. आता इथं सुद्धा मगाशी जे अपूर्णांक आणि पूर्णांक जे म्हटलो आपण ते दोन्ही एकत्रित करून दिलेले आहेत, पण प्रश्न विचारताना कसा विचारला. चित्र हे आहेत 100% प्रत्येक प्रश्नाला. प्रश्न काय आहे, टोमॅटो आणि बटाटे
यांच्या दिलेल्या किमतीनुसार, आता किंमत तिथं प्रश्नात दिलेली नाही, खाली चित्राच्या खाली किंमत हे वय. आता बघा आपला बराच प्रश्न कसा असतो, सगळं काय जे काय असेल ते आपल्या त्या स्टेटमेंटमध्ये असतं. आता इथे स्टेटमेंटमध्ये अर्ध दिले आणि त्या चित्राच्या खाली अर्ध दिलेले आहे काम. टोमॅटो आणि बटाटे यांच्या दिलेल्या किमतीनुसार 2.5 किलो टोमॅटो आणि 1.5 किलो बटाट्यांची एकूण किंमत किती असेल. आता बघा या ठिकाणी सरळ आपण 2 किलो टोमॅटो घेतले असते आणि 1 किलो जर बटाटे घेतले असते या ठिकाणी प्रश्नामध्ये, तर ते विद्यार्थ्याला सरळ 18 आणि ते उत्तर त्याचं काढणं सोपं झालं. पण नाही हो, सरळ विचारतच नाही काय. 2 किलो आहे त्यात पुन्हा अर्धा किलो वाढवलेला आहे, त्या अर्धा किलोची किंमत प्रति किलो प्रमाणे त्याला काढावं लागेल. या ठिकाणी टोमॅटो घेतलेले आहे ते 1 किलो दिले आहे, त्यात पुन्हा अर्धा किलो वाढवून 1.5 किलो आहे, त्या अर्धा किलोची किंमत किलो बटाटे प्रमाणे काढावं लागेल. आणि किमती मात्र कुठे दिली आहेत, खाली दिली. एक सलग सगळं दिलं तर काय होतं, लवकर लक्षात येतं. चित्र दिलेले त्याच्या खाली किमती आहेत, म्हणजे वरचा प्रश्न वाचायचा विद्यार्थ्यानं, खालच्या किमती बघायच्या, त्या दोन्हीमध्ये तुलना करायची. पुन्हा 2 किलो असा जर एवढा होईल, अर्ध्या किलोचा पुन्हा एवढा होईल, एकूण टोमॅटोची संख्या काढायची, किंमत काढायची. बटाटे आहेत त्याच्या बाबतीत पण 1 किलो बटाट्याची किंमत काढायची, पुन्हा अर्धा किलोची बटाटे काढायची, त्यांची बेरीज करायची. म्हणजे या ठिकाणी पुन्हा बेरीज गुणाकार पहिला करायचा 18 × 2, त्यानंतर अर्धा किलोची किंमत काढायची आणि त्यांची बेरीज करायची. म्हणजे बेरीज आणि गुणाकार इथं 2 क्रिया आहेत. पुढचं बटाट्याच्या बाबतीत पण 13 बटाटे प्रति किलो आहेत, 13 रुपये प्रति किलो, त्याची किंमत 1 किलोची काढायची, पुन्हा अर्धा किलोची काढायची. म्हणजे त्याच्यातून अजून परत तिथे बेरीज, आणि हे सगळ्याचा अजून परत बेरीज करायची. म्हणजे गुणाकार पण करायचा, बेरीज पण करायची. पण ती एकदा करून थांबायचं नाही, इथं 3 वेळा बेरीज करावं लागेल. म्हणजे अशा पद्धतीनं वेगवेगळ्या क्रिया ज्या आहेत ते त्या विद्यार्थ्याला कराव्या लागतील, आणि ते एकदाच करून चालणार नाही. म्हणजे क्रियांमध्ये पण व्हेरिएशन आहे, त्यांच्या संख्येमध्ये पण व्हेरिएशन आहे. त्याचबरोबर पदार्थ जे घेतलेले आहेत ते पण एक घेतलाच नाही, कुठं 2 आहेत, 3 आहेत, अशा पद्धतीने घेतलेले आहेत. आणि त्याच्यानंतर हे एवढं सगळं किमती काढून आपण त्या विद्यार्थ्याला यातल्या अचूक पर्यायापर्यंत पोहोचायचं. म्हणजे 0.50 मध्ये अजून उत्तर, 0.60 मध्ये उत्तर, परत खालचं 64.50 मध्ये उत्तर. हे सगळं करत असताना विद्यार्थ्याला अंडरस्टँडिंग जे म्हणतो आपण, आकलन जे आहे ते प्रश्नाचंही झालं पाहिजे व्यवस्थित, आणि त्याचबरोबर त्याला त्या संकल्पना ज्या आहेत, त्या बेरजेच्या, गुणाकाराच्या, वजाबाकीच्या, भागाकाराच्या, ह्या सगळ्या ज्या संकल्पना आहेत त्या अगदी व्यवस्थित संकल्पनात्मक म्हणून फळ्यावर कळल्या पाहिजेत, आणि त्याच्या व्यवहारात पण वापर त्याचा त्या विद्यार्थ्याला कळलं पाहिजे. आता सगळं एकदमच येणार नाही. आपण अनुभव देताना पहिल्यांदा 1 किलोची किंमत एवढी, तर 2.5 किलोची, 1.5 किलोची किती, 2.5 किलोची किती, 3.5 किलोची किती, 2.25 किलोची किती, ह्या पहिल्यांदा प्रॅक्टिस करून घेतली. त्या किमती पहिल्यांदा विद्यार्थ्याला काढायला आल्या किती किलो प्रमाणे. त्यानंतर मग 2 पदार्थ घेतले. त्यापैकी पण 2 पदार्थ घेताना सुरुवातीला राऊंड फिगर जे म्हणतो आपण, 2 किलो, 3 किलो, 4 किलो, 5 किलो अशा पद्धतीने सराव घेतला, किमती देऊन त्या विविध पदार्थांच्या, वस्तूंच्या. त्यानंतर मग 2.5 किलो, 3.5 किलो, 2.25 किलो, 4.5 किलो, 4.25 किलो अशा पद्धतीने जर सराव घेत गेलो, टप्प्याटप्प्याने हे सगळी प्रक्रिया एकाच दिवशी सगळं शिकवतो म्हटलं किंवा एकाच दिवशी सगळं विद्यार्थ्याला येणार नाही. हळूहळू टप्प्याटप्प्याने जर काही क्रिया आपण करत गेलो तर अगदी व्यवस्थित येईल. येणार नाही असं होतच नाही. तोपर्यंत आपण येणार हे विद्यार्थ्याला त्याच्यासाठी काही टप्प्याटप्प्याने आपण प्रयत्न करत जाऊ असं म्हटलो तरच होणार आहे. नाही मी पळूच शकणार नाही म्हटल्यानंतर कशाला तुमचा माझा रेस नंबर येतो. युद्ध मी जिंकणारच नाही म्हटल्यानंतर मनात हरल्यावर कशाला आपण. त्याच्यामुळं जे फार काय हुशारच विद्यार्थी ह्याच्यासाठी लागतात, स्कॉलरशिपला बसलेलेच विद्यार्थी लागतात असं काही नाही आहे. आपण ज्या पद्धतीने विद्यार्थ्याला शिकवतो त्या पद्धतीने विद्यार्थी शिकत राहतात. एखाद्या शाळेतील विद्यार्थी ग्रामीण भागातले असून सुद्धा चांगले शिकतात आणि एखाद्या शाळेतले ग्रामीण भागातले असून किंवा शहरी भागातले असून सुद्धा शिकत नाही. मग असं कसं काय म्हणू शकतो आपण की बाबा हे विद्यार्थ्याला येणार नाही. त्यासाठी आपण प्रयत्न सर्वांनी मिळून करणं गरजेचं आहे. प्रयत्न केलं तर काहीही होऊ शकतं. इथून मंगळ दिसत पण नाही तरी सुद्धा लोक तिथं जाण्याची इच्छा ठेवतात आणि तिथं मंगळावर जातात. जी गोष्ट दिसतच नाही इथून त्याच्यासाठी किती काय काय करावं लागतं ते सुद्धा करतात. आणि आपल्याला तर
एवढं तर मोठं काय रॉकेट सायन्स शिकवायचं नाहीये. त्यामुळं आपण जरूर प्रयत्न करायला पाहिजेत आणि प्रयत्न केल्यानंतर हे सगळं होतं असा ठाम विश्वास आहे. त्यामुळं प्रश्नाचं स्वरूप लक्षात घ्या. संख्या पदार्थ 2 आहेत, त्यांची वजन जे दिलेले आहे ते वजन दिलेलं आहे, ते वजन 2.5 किलो 3.5 किलो असं म्हणजे ऑड दिलेलं आहे, अपूर्णांकाच्या स्वरूपात दिलेलं आहे. आणि त्याचबरोबर हे जे आहे त्यांची किंमत जी आहे ती थोडा स्पेस ठेवून खाली दिलेली आहे. खालच्या प्रति किलोचा दर बघायचा आणि वर 2.5 किलोशी त्याचा संबंध जोडायचा, खालचा प्रति किलोचा दर बघायचा आणि त्याचा वर 2.5 किलोशी संबंध जोडायचा आणि ह्यातून पुन्हा त्यांची सगळ्यांची बेरीज करून उत्तरापर्यंत पोहोचायचं. 0.50 मध्ये जर उत्तर असेल तर 0.50 ची 2 उत्तर आहेत. त्यामध्ये पण विद्यार्थ्यांनी बघायचे की 54 बरोबर आहे का 64. आणि पुन्हा मग त्या प्रश्नपत्रिकेमध्ये हे प्रश्नाचं उत्तर एबीसीडी उत्तरपत्रिकेत OMR शीटवर ए बरोबर आहे का बी बरोबर आहे का सी बरोबर आहे डी बरोबर आहे बघायचं. सी बरोबर असेल तर एक्झॅक्ट डी बरोबर असेल तर एक्झॅक्ट डी ला सर्कल डार्क करायचं आणि बी बरोबर असेल तर एक्झॅक्ट बी ला सर्कल डार्क करायचं. इथपर्यंत विद्यार्थ्यांना अचूकता ठेवावी लागते. उत्तर नुसतं अचूक काढून उपयोग नाही, ते सर्कल सुद्धा डार्क तेवढ्याच पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं झालं पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी या परीक्षेमध्ये असतात आणि त्यानुसार टप्प्याटप्प्याने आपण सराव केला तर 101% मी सांगतो की विद्यार्थी तयार होतात. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे का? ठीक आहे. माझ्या मते अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रश्न या प्रश्नपत्रिकेमध्ये आहेत आणि हे जे प्रश्न जे आहेत ते प्रश्न असे येतात. तर आपण इतर काही अजून प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या बाबतीत पण आपण चर्चा केली असती, पण तासाभराचा वेळ होता आणि मी म्हणतो कमी आपण शिक्षण परिषदेमध्ये हे एवढंच जरी ठेवलं आणि ताकदीनं ठेवा. तुम्ही डोक्यात शंका घेऊन जर उतरला तर तिथं लोक तुम्हाला उभा राहू शकतात. तुम्हीच जर का ठाम नाही पद्धतीने या पद्धतीने करू शकतो, वेगवेगळे उपक्रम असे उपक्रम राबवू शकतो, वेगवेगळे उपक्रम राबवू शकतो, असं जर आपण जर म्हणालो तरच आपल्याला खाली शिक्षण परिषदेमध्ये उभा राहू शकतो. आणि त्या ठिकाणी जर का आपण विविध अनुभव त्या ठिकाणी चर्चा करा सगळ्यांच्या बरोबर. हा असा प्रश्न आहे, अजून वेगळा कसा प्रश्न तयार होऊ शकतो याची चर्चा करा, अजून पर्याय वेगळे कसे तयार होऊ शकतात याची चर्चा करा. हे विद्यार्थ्याला जर का आवड वाटत असेल आणि यायचंच असेल तर काय उपक्रम आपण राबवले पाहिजे, काय उपक्रम राबवत आहेत त्याची सुद्धा चर्चा करा. आणि ह्या चर्चेतून ही जी शिक्षण परिषद आहे ही शिक्षण परिषद नॅशनल अचिव्हमेंट सर्वेची जी काय प्रश्नपत्रिका आहे याच्या बाबतीत आपण 100% अगदी व्यवस्थित त्या विद्यार्थ्यांपर्यंत हे सगळे जे गणित असेल, विज्ञान असेल, विषय घेऊन जाऊया.